सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद प्रकरण उज्ज्वला थिटेंच्या अपीलावर आज सुनावणी होणार आहे। अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्ज्वला थिटे कोर्टात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात कोर्टात गेलेले आहेत। आजच्या या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष असेल। अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागितली होती। उज्ज्वला थिटे यांच्या अपीलावर आज सुनावणी असेल। आम्ही गुरुवारी अपील केलं होतं, शुक्रवारी पहिली हिअरिंग झाली। मग त्यांना आता ते नोटीस वगैरे गेले, मग त्यांचे पण जे काय आता अहवाल वगैरे असेल ते सादर करायला वेळ लागतच असेल कदाचित। आज ते आलेत, आतमध्ये सीओ साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत। मग आता ते त्यांचं म्हणणं सादर करत असतील। आता ते पाहून आता आम्हाला उद्याची तारीख दिली। न्यायदेवतेवर विश्वास आहे आता, आणि सध्या तर आता आम्ही यांच्या विरुद्ध लढतोय। तर मानवी हक्क आयोगाच्या तारखा ते पोस्टपेड होत आहेत। देव नको रे इथल्या तारखा तशा पुढे जाव्या, लवकरात लवकर निकाल व्हावा हीच इच्छा आहे। आपले प्रतिनिधी वसीम अत्तर आपल्यासोबत जोडलेले आहेत। वसीम, या ठिकाणी उज्ज्वला थिटे यांच्या अपीलावर आज सुनावणी आहे। किती वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे? निश्चितच नीलम, आपण पाहिलं गेलं तर राज्यात जे आहे ते बहुचर्चित असलेली अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या विरोधात ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ज्या होत्या उज्ज्वला थिटे यांचा जो आहे तो उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी सोलापुरातील न्यायालय या ठिकाणी निवडणूक अधिकारी यांच्या निर्णयाच्या विरोधात जे आहे ते अपील जे आहे ते दाखल केलं होतं, आणि या अपीलावरती आज जे आहे ते सुनावणी होणार आहे। कारण निवडणूक अधिकारी यांच्याकडून जे आहे ते म्हणणं जे आहे ते आलं नव्हतं, आणि ते म्हणणं काल जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांकडून जे आहे ते दाखल करण्यात येईल असं जे आहे ते वकिलांकडून जे आहे ते सांगण्यात आलं होतं, आणि त्यावरती आज जे आहे ते सुनावणी होणार आहे। एकंदरीतच पाहिलं गेलं तर अनगर नगरपंचायत निवडणूक जे आहे ते पूर्ण राज्यभरात जे आहे ते प्रसिद्ध झाली होती, आणि त्यानंतर उज्ज्वला थिटे यांनी जे आहे ते यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला होता। मात्र त्यावरती अर्जावरती सूचकाची सही नसल्यामुळे जो आहे तो अर्ज हा बाद करण्यात आला होता, आणि त्यानंतर उज्ज्वला थिटे यांनी जे आहे ते सोलापूरच्या न्यायालयात या ठिकाणी जे आहे ते आपला अपील जे आहे ते दाखल केलं होतं, आणि या अपीलावरती आज जे आहे ते सुनावणी होण्याची शक्यता जे आहे ते वर्तवली जात आहे। धन्यवाद वसीम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।